नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। तर खूप जण इतक्या दिवसाचे विचारत आहे की डाएट प्लॅन सांग ताई, डाएट प्लॅन सांग आणि तू काय घेत आहे डाएट मध्ये ते सांग। ऍक्च्युअली मी आतापर्यंत 6 kg वेट लॉस केलेला आहे माझा आणि त्या 6 kg मध्ये मी काय काय खाल्लं ते तुमच्यासोबत शेअर करते। पण त्याआधी मी म्हणजे एक सांगते तुम्हाला, खूप जण विचारत होते की तू स्ट्रिक्ट डाएट फॉलो करत आहे का, की हे करत आहे का ते करत आहे का, म्हणजे फॅन्सी डाएट जसं की कीटो वगैरे हे ते। तर काय होतं की मी त्या डाएटवर विश्वास ठेवत नाही। मी केलेली आहे, असं नाही म्हणत मी केलेली नाही म्हणून, कीटो पण केलेली मी आणि त्याचे साईड इफेक्ट पण खूप जास्त जाणवलेले आहेत बॉडीमध्ये। म्हणजे इम्युनिटी पॉवर पूर्णपणे लो झालेली माझी आणि मी खूप दिवसपर्यंत तुम्ही बघितलं मागच्या काही ब्लॉग्स मध्ये वगैरे हे ते, म्हणजे जेव्हा मी कीटो डाएट केली होती आणि वेट लॉस केलं होतं आपलं, त्यानंतर माझे जे बॉडीमध्ये चेंजेस झाले, ज्या सर्व काही गोष्टी मला फेस कराव्या लागल्या, जसं की हेअर प्रॉब्लेम म्हणजे हेअर फॉल वगैरे हे ते, किंवा मग स्किन मध्ये थोडंफार डलनेस आलाच होता त्याने, आणि म्हणजे प्रॉपर न्यूट्रिशन मिळत नाही ना आपल्याला, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी होतात। आणि मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की ह्या सर्व फॅन्सी डाएट करू नका। आपलं घरचं जेवण जेवा, जे आपल्या घरी बनते तेच जेवण जेवा आणि तेच बेस्ट राहते आपल्यासाठी। घरचं जेवण हे घरचंच जेवण असतं, म्हणजे आपण त्यामध्ये काहीतरी एक्सपेरिमेंट करत राहतो, पण घरचं जेवण म्हणजे जेवढं न्यूट्रिशन तुम्हाला घरच्या जेवणातून मिळते ना, तेवढं न्यूट्रिशन तुम्हाला कोणत्याच गोष्टीमधून मिळत नाही। जसं की फॅन्सी डाएट वगैरे तुम्ही करता तर त्यामधून तुम्हाला बिलकुलच न्यूट्रिशन मिळत नाही। तुम्हाला फक्त थोडंफार काही दिवसात लगेच चेंजेस दिसतील तुमच्या बॉडीमध्ये, काही दिवसातच तुम्हाला तुमचं वेट लॉस झालेलं दिसेल आणि ते बाउन्स बॅक करता। त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेल की घरचं जेवण जेवा, वरण भात भाजी पोळी दही आणि थोडं सॅलड असं तुमच्या जेवणामध्ये असलं पाहिजे। आधी पण मी डाएट प्लॅन तुमच्यासोबत शेअर केला होता, माझा जो पण डाएट प्लॅन आहे मी पूर्णपणे घरच्या जेवणावर आहे, घरचं जेवण जेवते। जर बाहेर जायचंच काम पडलं तर मी ऑइली फूड खात नाही, जसं की समोसा कचोरी ह्या त्या सर्व गोष्टी मी खूप टाळते। बाकी राहिल्या गोष्टी खाण्याचं, जर बाहेर जाऊन काय खाते तर इडली डोसा वगैरे राहतच आपलं, तर ते खाण्यात येतं जर मला चीट वगैरे करायचं असलं तर। आणि बाकी समजा सँडविच वगैरे असतात, पनीर वरून असतं त्याच्यामध्ये, तर ते पण खाऊ शकतो इमर्जन्सीमध्ये। जर तुम्हाला बाहेर जायचंच आहे तर ते पण आपण खाऊ शकतो, पण घरचं जेवण हे घरचंच राहते। जर तुम्हाला बाहेर जायचंच असेल तर तुम्ही प्रॉपर जेवण करून जा घरून, मला तर असं वाटतंय। आणि त्यानंतर ही जर तुम्हाला भूक लागली म्हणजे बाहेरचं खायची इच्छाच झाली तर मग इडली डोसा वगैरे ऑप्शन्स आहेतच आपल्याकडे, ते तुम्ही खाऊ शकता। ते हेल्दीमध्ये काउंट होतात, त्या गोष्टींनी जास्त फॅट्स वगैरे पण तुमचे वाढतील नाही आणि छानपैकी तुम्हाला न्यूट्रिशन पण मिळेल त्यामध्ये, कारण सांबरमध्ये इतक्या सर्व व्हेजिटेबल्स वगैरे असतात, तर त्यामधून तुम्हाला न्यूट्रिशन मिळते। तर हे झालं बाहेरचं आपलं, आणि घरचं जेवण तर आहेच आपलं। घरी असताना आपण घरचं जेवण जेवायला पाहिजे। आणि हो, एक गोष्ट आणखी सांगेल मी तुम्हाला की घरचं जेवण जेवताना ना, जेव्हा आपण एकच ग्रेन म्हणजे एकच आपण जे धान्य आहे ते जर आपण नेहमीसाठी घेत राहिलो, जसं आपण चपाती घेतो, तर चपाती आपण रेग्युलर घेत राहिलो तर ती आपल्याला काही दिवसानंतर म्हणजे त्याचं काम करणं ती बंद करते आणि त्याचे साईड इफेक्ट पण व्हायला लागतात, असं मी तुम्हाला सांगेल। माझं म्हणणं आहे की ग्रेन्स बदलत राहायला पाहिजे। जसं की तुम्ही जर गव्हाचा आटा घेत असाल तर मग काही दिवसांनी ज्वारीचा आटा, काही दिवसांनी बाजऱ्याचा, काही दिवसांनी रागीचा, असा आटा घेऊन तुम्ही तुमची पोळी बनवा किंवा भाकर बनवा आणि ती जेवायला सुरुवात करा। एकच ग्रेन खाल्ल्याने तुम्हाला भविष्यात साईड इफेक्ट पण होऊ शकतात, जसे की तुम्हाला संधिवात होऊ शकतो, लठ्ठपणा, मधुमेह किंवा मग हाय कोलेस्ट्रॉल, ह्या सर्व गोष्टींना फेस करावं लागू शकते। म्हणून मी यापासून वाचायला काय करते तर मी यूज करते हे नेचर श्युअरचं मोरिंगा लीव्ह पावडर। ऍक्च्युअली हे मोरिंगाच्या पत्त्यांपासून बनलेलं पावडर आहे, याला सहजन किंवा ड्रमस्टिक पण म्हणतात। हे एक सुपर फूड आहे। ही पावडर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये किंवा तुम्ही तुमच्या पोळीमध्ये मिक्स करून ती पोळी खाल ना, तर तुम्हाला सर्व न्यूट्रिएंट्स मिळतील। म्हणजे तुम्ही कोणतं पण फूड बनवत असाल आणि त्यामध्ये जर ही पावडर थोडी मिक्स कराल ना, तर त्या गोष्टीमधून जे पोषण तत्व तुम्हाला मिळतील ना ते आणखी वाढतील। याबद्दल तुम्ही खूप जास्त ऐकलं पण असेल, कारण मोरिंगा पावडर बद्दल खूप जास्त आपल्या आयुर्वेदात लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे। आणि यामध्ये संत्र्यापेक्षा 7 पट जास्त व्हिटॅमिन सी मिळते आणि केळीपेक्षा 15 पट जास्त तुम्हाला पोटॅशियम मिळते। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती जास्त पॉवरफुल आहे हे एक पावडर। जर तुम्ही तुमच्या पिठामध्ये या पावडरला मिक्स करून जर पोळी बनवून खाल ना, तर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याच पोषक तत्वांची कमी तुम्हाला कधीच भासणार नाही। मार्केटमध्ये तुम्हाला खूप सारे मोरिंगा पावडर मिळतील, पण हे जे नेचर श्युअरचं मोरिंगा पावडर आहे हे 100% प्युअर आहे आणि मी हे वापरते, त्यामुळे मला जे रिझल्ट्स मिळालेले आहेत तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे।
हे आहे नेचर शुअरचं मोरिंगा लीव्ह पावडर आणि याचे काय काय फायदे आहेत ते तर मी तुम्हाला सांगतच आहे, पण हे तुम्हाला कशा प्रकारचं रिसीव्ह होते म्हणजे या पॅकमध्ये तुम्हाला काय काय रिसीव्ह होते ते दाखवते। असं एका सिल्वर पाऊचमध्ये तुम्हाला हे मोरिंगा पावडर रिसीव्ह होते। त्यानंतर एक स्कूप मिळतो जो तुम्हाला मेजरिंगसाठी कामात येतो आणि एक ब्रशसुद्धा मिळतो, तो मोरिंगा पावडर तुम्हाला भिजवायसाठी कामात येतो आणि तुम्हाला याच्यामध्ये नेचर शुअरचं हनीसुद्धा मिळते, रॉ हनी, तर हे सुद्धा तुमच्या कामात येते। आणि काही इन्स्ट्रक्शन्स याच्यामध्ये राहतात। तर तुम्हाला आटा घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला एक स्कूप हे मोरिंगा पावडर ॲड करायचं आहे, मीठ ॲड करायचं आहे आणि आटा भिजवून घ्यायचा आहे। आणि हा आटा भिजवून घेतल्यानंतर तुम्हाला याची पोळी लाटायची आहे आणि बस आपण जशी पोळी बनवतो रेग्युलर पोळी तशीच तुम्हाला ही पोळी बनवायची आहे। बस ही पोळी छानपैकी शेकून झाल्यानंतर मग आपली ही पोळी खाण्यासाठी रेडी आहे। आणि मी माझी प्लेट दाखवते तुम्हाला, माझ्या प्लेटमध्ये काय काय असते। तर सर्वात आधी 2 चपात्या घेतलेल्या आहेत, डाळ घेतलेली आहे, दही घेतलेलं आहे चांगल्या क्वांटिटीमध्ये, आणि नंतर मग भाजी आहे बरबटीच्या शेंगांची आणि खूप सारं सॅलड घेतलेलं आहे। तर ही अशी असते माझी प्लेट रोजच्या जेवणाची। जेव्हा तुम्ही या मोरिंगा पावडरला मिक्स करून पोळी खाल ना तर तुमच्या शरीरामध्ये खूप साऱ्या गोष्टींची कमी तुम्हाला कधीच भासणार नाही, जसे की प्रथिने, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B2 हे सर्व तुम्हाला जास्त प्रमाणात मिळतील। याचा दररोज उपयोग केल्याने काय होते की तुमचा ताण कमी होतो, संधिवात आणि हृदयरोगाच्या समस्या दूर होतात, मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास उत्तम आहे कारण मोरिंगा हे शरीरातील नैसर्गिक इन्सुलिनचा स्राव वाढवते किंवा रक्तातील साखर कमी करते। याने तुमचे हाडं आणि सांधे सुद्धा निरोगी होतात। जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल असेल तर त्याला सुद्धा नियंत्रित करण्यात हे हेल्प करते। आणि जर तुम्हाला लठ्ठपणा असेल, फॅट्स असतील खूप सारे तुमच्या बॉडीमध्ये, तर त्या फॅट्सला एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यास सुद्धा हे हेल्प करते। म्हणून तुमचे जे फॅट्स आहेत ते ऑटोमॅटिक बर्न होतात। म्हणून म्हणते की ही जी मोरिंगा पावडर आहे ही आट्यामध्ये मिक्स करून तुम्ही त्याची पोळी बनवा, ती पोळी खा आणि काय होणार की तुमचे जे शरीरामधले फॅट्स आहेत ते एनर्जीमध्ये कन्वर्ट होतील, त्याने तुमचे फॅट्स ऑटोमॅटिक बर्न व्हायला लागतील आणि जे वेट आहे ते तुमचं ऑटोमॅटिक कमी व्हायला लागेल। तर मी तुम्हाला सांगते फक्त एवढ्याने नाही होत, तर तुम्हाला थोडंफार एक्सरसाइज पण करायची गरज आहे। म्हणजे तुम्ही वॉक करू शकता, ब्रिस्क वॉक करू शकता किंवा मग तुम्ही थोडा वेळ वर्कआउट करू शकता, 15 मिनिट, 20 मिनिट किंवा 30 मिनिट्स तुम्ही घरीच वर्कआउट करू शकता। म्हणजे जे होम वर्कआउट असते ते तुम्ही घरी करा किंवा तुम्ही दोरीवरच्या उड्या मारू शकता किंवा तुम्ही जम्पिंग जॅक्स करू शकता। ह्या सर्व गोष्टी तुम्ही करा तर तुमचं वेट लॉस ऑटोमॅटिकच व्हायला सुरुवात होईल आणि तुम्ही घरी बसून वेट लॉस करू शकता। असं काही नाही की तुम्हाला जिमच जॉईन करायची आहे किंवा तुम्हाला बाहेरच जायचं आहे किंवा झुंबात जॉईन करायचं आहे, तुम्ही घरी बसून वेट लॉस तुमचा करू शकता आणि तेही शरीरामध्ये काहीही कमी न जाणवता। म्हणजे तुमच्या शरीरामध्ये या पावडरनी कोणतीच कमी जाणवणार नाही। ज्या पण न्यूट्रिएंट्सची तुमच्या बॉडीला गरज आहे ते सर्व न्यूट्रिएंट्स या एका पावडरमुळे मिळतील। तुम्ही नक्कीच या पावडरला वापरून बघा, तुमचे रिझल्ट्स बघा, माझ्यासोबत रिझल्ट शेअर करा आणि तुम्हाला सेम रिझल्ट्स मिळालेले आहेत की नाही ते सुद्धा सांगा। म्हणजे माझं तर 6 किलो यांनी वजन कमी झालेलं आहे। तुम्ही सांगा मला की तुमचे वजन किती कमी झालेलं आहे। पहिल्यांदा वापरा, काही दिवस वापरा, नंतर मग तुम्हाला काय जाणवतं, काय फरक जाणवतो, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जी पण कमी होती ती पूर्ण झाली की नाही किंवा मग मधुमेह वगैरे असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवला की नाही, तुम्ही टेस्ट करून बघा। त्यानंतर माझ्यासोबत तुमचा रिझल्ट शेअर करा आणि मी तुम्हाला एकच सांगेल की याचा रिझल्ट जो आहे तो बेस्ट आहे, नक्कीच वापरून बघा। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचा मिळून जाणार, डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आणि हे परचेस करून वापरायला सुरुवात करा आणि रिझल्ट शेअर करायला माझ्यासोबत विसरू नका।